हॅलो, माझं नाव सारिका भुतारे. मी तुमचे IT करिअर कोच आणि गाईड. आज मी बोलणार आहे एका महत्त्वाच्या विषयावर आणि तो आहे की इंग्लिश कसं इम्प्रूव्ह करायचं आणि त्यासाठीच्या काय टिप्स आहेत. ओके, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पुणेरी पॅटर्न म्हणजे आपुलकीचा हात आणि विश्वासाची साथ. IT करिअरची खरी सुरुवात. त्यामुळे आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. काही इम्पॉर्टंट टिप्स आहेत की ज्यामध्ये इंग्लिश इम्प्रूव्हमेंटसाठी आपण काय काय करू शकतो. आज मी 5 इम्पॉर्टंट टिप्स तुमच्या सगळ्यांसमोर ठेवणार आहे. तर मला आशा आहे की तुम्ही डेफिनेटली त्या फॉलो कराल. इंग्लिश शिकण्यासाठीच्या काही टिप्स आहेत. त्यामधली पहिली टिप ही आहे की इंग्लिशची प्रॅक्टिस करा बोलायची, आणि स्पेसिफिकली त्या व्यक्तीवर करा ज्याला इंग्लिश चांगलं येतं, नाहीतर आपलं इंग्लिश बिघडू पण शकते. त्यामुळं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की जे तुम्ही दिवसभरात गोष्टी केलेल्या आहेत त्याच्यामध्ये ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या तुम्ही लिहून काढा, प्रयत्न करा. त्यामुळे तुमचं इंग्लिशचं रायटिंग पण चांगलं होईल आणि तुम्हाला बोलता पण छान येईल. टिप नंबर 2 ही आहे की चांगले बुक्स वाचा, कारण बुक्समधून नॉलेज ॲज वेल एज व्होकॅब्युलरी हे दोन्ही इम्प्रूव्ह होतं. पण बुक वाचायला खूप वेळ नसल्यामुळे लोक ऑडिओ कॉपीवरती बिलीव्ह करतात. पण मला असं वाटतं की बुक्स हे हातात घेऊन वाचले पाहिजेत, कारण बुकची जी सुंदरता आहे ती वाचण्यामध्ये जास्त आहे ऐकण्यापेक्षा. कारण ऐकून आपल्याला खूप बोरिंग वाटतं. त्यामुळं इंग्लिश जेव्हा आपण रीड करतो तर आपली रीडिंग कॅपॅसिटी पण वाढते, सोबत व्होकॅब्युलरी पण वाढते. ह्या दोन्ही गोष्टींचा आपल्याला फायदा होतो. टिप नंबर 3 आहे की अशा फ्रेंडसोबत राहा किंवा अशा ग्रुपमध्ये राहा की जिथे इंग्लिश कॉन्व्हर्सेशनला प्रिफरन्स आहे. बऱ्याच वेळा आपलं सर्कलच असं असतं की ज्यामध्ये आपण एकही वर्ड इंग्लिश यूज करत नाही आणि आपण IT इंटरव्ह्यूची तयारी करत असतो. त्यामुळे मला जेन्युइनली असं वाटतं की जर तुमचा कुणी IT फ्रेंड नसेल किंवा कुणी सर्कल नसेल तर पुणेरी पॅटर्नची प्लेसमेंट आणि सपोर्ट टीम आहे, यांच्यासोबत तुम्ही डेफिनेटली इंग्लिश कन्व्हर्सेशन करू शकता. पुणेरी पॅटर्नमध्ये एव्हरी वीक आणि विकेंड्सला सुद्धा इंग्लिश प्रिपरेशनच्या सेशन्स असतात. तुम्ही ते डेफिनेटली जॉईन करू शकता. का? कारण हा जो एक्सपोजर आहे, हा जो प्लॅटफॉर्म आहे, हा फक्त स्टुडंटसाठी बनलाय. आणि लास्ट आणि महत्त्वाची टिप्स ही आहे की इंग्लिशच्या ॲप्स यूज करा. बऱ्याच ठिकाणी काही ॲप्लिकेशन्स असतात जे तुम्हाला मराठी टू इंग्लिश कन्वर्ट करून देतात. तर त्यामुळं तेच सेंटेन्स मराठीतून कन्वर्ट करायचा ट्राय करा आणि मग तुम्ही त्याची प्रॅक्टिस करा. सगळ्यात महत्त्वाची टिप आहे ह्यामध्ये की तुम्ही डेली तुमचं जे काही रोजनिशा आहे तर ती लिहा इंग्लिशमधून. म्हणजे आज दिवसभरात तुम्ही जे काही केलं तर ते इंग्लिशमधून नोट करा, जेणेकरून तुम्हाला लिहायची प्रॅक्टिस होईल, रिकॉल करायची प्रॅक्टिस होईल की बाबा ह्या वर्डला आपण काय बोललो पाहिजे, कारण त्याशिवाय इंग्लिश बोलता येत नाही. ह्या ज्या हॅबिट्स आहेत 5 ज्या मी आज तुम्हाला सांगितल्या किंवा ह्या ज्या काही टिप्स आहेत ह्या फक्त अपकमिंग 6 महिन्यासाठी तुम्ही फॉलो करा, कारण त्यानंतर त्या तुमच्या हॅबिट्स अशा पण बनणार आहेत. त्यामुळं जर तुम्हाला वाटत असेल की आपल्याला IT जायचं, स्पेसिफिकली टॉप MNC जायचं आहे आणि फॉरेनला जायचं एज्युकेशन घ्यायला, त्यासाठी इंग्लिश मॅन्डेटरी आहे, तर आजपासूनच ह्या 5ही टिप्स तुम्ही फॉलो करायला सुरुवात करा. आणि पुणेरी पॅटर्नला जर फॉलो केलं नसेल तर आजच फॉलो करा.